शिक्षण ही काळाची गरज असून विद्यार्थ्यांनी भविष्यातील संधी लक्षात घेऊन त्याप्रमाणे शैक्षणिक वाटचाल केली पाहिजे, असे मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं. नमस्कार, सांगावावर आपण पाहतोय ठळक बातमी. अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार महासंघ पुणे शहराच्या वतीने दिनांक 23 जून रोजी विद्यार्थी गुणगौरव सोहळा व समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. शिक्षण ही काळाची गरज असून विद्यार्थ्यांनी भविष्यातल्या संधी लक्षात घेऊन त्याप्रमाणे शैक्षणिक वाटचाल केली पाहिजे, असे मत व्यक्त करून मुलींच्या शिक्षणासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिली. या प्रसंगी पुणे शहराध्यक्ष किशोर कदम, महिला अध्यक्षा रेश्माताई केदारी, भाजप नेते नवनाथ जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. आर्ट, सायन्स, कॉमर्सला या राज्यामध्ये पहिल्यापासूनच 100% फी माफ आहे. ती फी द्यावीच लागत नाही. द्यावी कुठली लागते तर प्रोफेशनल कोर्सेसच्या ऍडमिशनसाठी. ती प्रोफेशनल कॉलेजेस अजूनही सुरू व्हायचे आहेत. मग ती सुरू कधी होते? JR तर काढा. तर तो JR मुंबईमध्ये अजूनही निवडणुकीची आचारसंहिता आहे, जरी पुण्यात नसली तरी. का तर मुंबईमध्ये पदवीधर आणि शिक्षक अशा 2 निवडणुका 26ला आहेत. ती आचारसंहिता संपल्याशिवाय आपल्याला कुठलाही मोठा निर्णय घेतला तर आचारसंहितेप्रमाणे त्याचा गुन्हा होईल. 26 तारखेला मुंबईची निवडणूक संपल्यानंतर आचारसंहिता संपेल की लगेचच 27ला अधिवेशन सुरू होत आहे. त्या अधिवेशनाच्या एकूणच पहिल्या दिवशी किंवा आचारसंहिता कधी कधी रिझल्ट लागल्यानंतर जेव्हा फायनल. अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार महासंघ पुणे शहराच्या वतीने दिनांक 23 जून रोजी आयोजित केलेला हा विद्यार्थी गुणगौरव सोहळा विद्यार्थ्यांसह पालकांनाही मार्गदर्शक ठरला. शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा. पाहत रहा सांगावा.